सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर आणि शत्रूंचा नाश हेच तर शिवरायांचे संस्कार. अंगात रक्त नाही तर शिवविचार सळसळायला हवेत. नक्की ऐका शिवजयंती विशेष भाषण. मित्रांनो, मुख्य म्हणजे हे भाषण तुम्हाला PDF स्वरूपात मिळेल आणि ते सुद्धा फक्त 299 मध्ये. तुम्ही कोणत्याही भाषणाची तयारी करत असाल, स्पर्धेची तयारी करत असाल, फक्त हे 299 भाषण ठेवा समोर आणि व्यासपीठ नक्की गाजवून द्या. मित्रांनो, यामध्ये अशा काही मुद्द्यांना ऍड केलेल्या आहेत ज्या तुमच्या भाषणाला एक वेगळं वळण देऊ शकतील. मित्रांनो, PDF डाउनलोड करणं सुद्धा तितकंच सोपं आहे. हा PDF डाउनलोड करायला आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दिलेला आहे. तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज सुद्धा करावं लागणार नाही. डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केलात तर डायरेक्ट तिथून पेमेंट केल्या केल्या तुम्हाला PDF ऑटो डाउनलोड करण्याचा ऑप्शन आम्ही दिलेला आहे आणि तुमच्या बॅकग्राऊंडलाही डाउनलोड होईल आणि याशिवाय तुमच्या व्हॉट्सअपलाही मेसेज येईल. तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यामुळे बिनधास्त डिस्क्रिप्शन मधील लिंकवर क्लिक करा आणि PDF मिळवा फक्त 299 मित्रांनो, हे भाषण आधी पूर्णपणे ऐका आणि आवडलं तरच ही खरेदी करायचा विचार करा. चला मित्रांनो, आपण भाषणाला सुरुवात करूया. शिवजयंती विशेष भाषण. इतिहासाच्या पानातून एक गर्जना आली. इतिहासाच्या पानातून एक गर्जना आली. सह्याद्रीच्या कडेकपारीतून एक वीज चमकली. ज्यांच्या नुसत्या नावाने शत्रूच्या काळजाचा ठोका चुकतो आणि मरगळलेल्या रक्तात क्रांतीचा अंगार फुलतो, अशा जगज्जेत्या रयतेच्या राजाला छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा. व्यासपीठावरील सन्माननीय अतिथी, आदरणीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित असल्या माझ्या शिवरायांच्या वाघांनो, आज आपण इथे एका अशा महापुरुषाची जयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत ज्यांनी केवळ भूगोल बदलला नाही तर या मातीचा नशीबच बदलून टाकला. 400 वर्षापूर्वीचा तो काळ आठवा. सगळीकडे अंधार. सुलतानांच्या टापांखाली ही मायभूमी रडत होती. आया बहिणींची अब्रू भर चौकात लुटली जात होती. अशा वेळी या महाराष्ट्राला एक तारणहाराची गरज होती आणि तोच तारणहार म्हणजे माझा शिवबा. तोच तारणहार म्हणजे माझा शिवबा. मित्रांनो, शिवबा म्हणजे नक्की काय? प्रत्येक जण वेगवेगळी व्याख्या सांगतात, पण चला ऐकूया आपण. महाराज म्हणजे केवळ नाव नाही तर महाराज म्हणजे एक विचार आहे. पण हा विचार नेमका आहे तरी काय, हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्या काळातील महान व्यक्तींनी केलेली महाराजांची वर्णनं पाहावी लागतील. चला पाहूया. राजमाता जिजाऊंच्या नजरेत शिवबा. जिजाऊंसाठी शिवबा म्हणजे केवळ पुत्र नव्हता. जिजाऊ म्हणायच्या, शिवबा म्हणजे या अंधाऱ्या रात्रीत पहाटेचा प्रकाश देणारा सूर्य आहे. जुलमी राजवटींच्या पाशातून रयतेला मुक्त करणारा तो प्रत्यक्ष भवानी मातेचा आशीर्वाद आहे. जिजाऊंसाठी शिवबा म्हणजे अन्यायाचा काळ आणि न्यायाचा ढाल होता. समर्थ रामदास स्वामींच्या नजरेतील शिवबा चला पाहूया. समर्थ रामदास स्वामींनी महाराजांचे वर्णन ज्या शब्दात केले आहे ते ऐकले की आजही अंगावर रोमांच उभे राहतात. समर्थ रामदास म्हणतात, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. मराठीत याचा अर्थ असा आहे की ज्याचा निश्चय मेरू पर्वतासारखा अडळ आहे, जो लाखो लोकांसाठी आधारवड आहे आणि जो इतक्या मोठ्या राज्याचा राजा असूनही एखाद्या योगी पुरुषाप्रमाणे निस्पृह आहे, तो म्हणजेच माझा शिवराय. मित्रांनो, फक्त या व्याख्येवरूनच आपल्याला कळतात माझा शिवबा म्हणजे काय. छत्रपती संभाजी महाराजांच्या नजरेत आभास आहे. स्वतः छावा असलेल्या शंभूराजांनी आपल्या पित्याबद्दल काय म्हटले आहे? शंभूराजे म्हणतात, माझे आबासाहेब म्हणजे केवळ मराठ्यांचे राजे नाहीत, तर ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत, ज्यांनी कधीही शरणागती पत्करली नाही आणि त्यांच्या नजरेतून मृत्यू उभा असतानाही त्यांची मान कधी वाकली नाही. तेच म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तर चला मित्रांनो, कविभूषण यांच्या नजरेतील छत्रपती शिवाजी महाराजांना पाहूया आपण. दिल्लीच्या दरबारातील कविभूषण पर दरबारात ओरडून सांगत होते, इंद्रजिमी जंभ पर बाडवसो अंभ पर. मित्रांनो, हेच ते वाक्य आहेत जे आज सुद्धा आपण शिवरायांची महती सांगण्यासाठी वापरतो. या ओळी तुमच्या भाषणाला उत्कृष्ट बनवतील. जसा इंद्रांचा विजय वृत्तासुरावर, रामाचा विजय रावणावर, तसा या जुलमी आक्रमकांचा वंशावर विजय मिळवणारा हा सिंह म्हणजे शिवाजी महाराज आहेत. मित्रांनो, शिवबा म्हणजे काय हे केवळ संतांनी आणि आईनेच सांगितलेलं नाही, तर त्यांनी त्यांच्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्या मावळ्यांच्या रक्ताने शिवबाची व्याख्या लिहिलेली आहे. बाजीप्रभू देशपांडे यांच्या नजरेत राजे. चला पाहूया. घोडखिंडीत अंगावर हजारावर जखमा झेलत असताना जेव्हा बाजीप्रभूंना विचारलं गेलं की बाजी तुम्ही अजून का लढताय, तेव्हा बाजींच्या नजरेत शिवबांची व्याख्या काय होती? राजे म्हणजे आमचा श्वास आहेत. जोपर्यंत माझे राजे विशाळगडावर पोहोचत नाहीत आणि तोफेचा आवाज माझ्या कानी येत नाही, तोपर्यंत मृत्यूची ही ताकद नाही मला शिवबांपासून दूर नेण्याची. बाजींसाठी शिवबा म्हणजे प्राणापलीकडचा प्राण होता. मित्रांनो, यावरून तुम्ही शिवबा म्हणजे काय याचा अंदाज घेऊच शकता. कान्होजी जेदे आणि मावळ्यांच्या नजरेत दैवत होते. ज्यावेळी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली तेव्हा साध्या भोळ्या मावळ्यांसाठी शिवबा म्हणजे काय होते? आमचा राजा नाही,
आमचा राजा तो नाही जो आम्हाला हुकूम सोडतो. आमचा राजा तो आहे जो आमच्यासाठी रक्ताचा सडा घालतो. 18 अपगड जातींच्या मावळ्यांसाठी शिवबा म्हणजे त्यांच्या घरातील मोठा भाऊ आणि अन्यायाविरुद्ध उभा राहिलेला तो देव होता. मित्रांनो, काय महती आहे पहा शिवबांची. अफझल खान आणि औरंगजेबच्या नजरेत शिवबा म्हणजे दहशत. केवळ मित्रांनाच नाही तर शत्रूनेही शिवबांची व्याख्या आपल्या धडकी भरलेल्या काळजाने केली आहे. अफझल काय काय म्हणतात पहा. हा फक्त माणूस नाही, प्रत्यक्ष सैतान आहे जो समोरून नाही तर काळजातून वार करतो. आणि औरंगजेब आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी काय म्हणाला माहित आहे? शिवाजी एक असा झंझावात आहे ज्याला मी कधीही कैद करू शकलो नाही. तो असा एक बादशाह आहे ज्याचं राज्य मी जमिनीवर कमी आणि लोकांच्या काळजावर जास्त पाहिलेलं आहे. मित्रांनो, किती अनमोल गोष्ट आहे. राज्य जमिनीवर कमी पण लोकांच्या काळजावर जास्त आहे. हेच वाक्य माझ्या शिवबांची श्रीमंती दाखवतात. मित्रांनो, आग्रा दरबारातील ती डरकाळी सुद्धा शिवबांची व्याख्या करते. आग्र्याच्या दरबारात जेव्हा शिवराय उभे राहिले तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला कळलं की शिवबा म्हणजे काय. शिवबा म्हणजे स्वाभिमानाचा जळता निखारा ज्याच्या नजरेला नजर भिडवण्याची ताकद खुद्द औरंगजेबातही नव्हती. कुणी म्हटले देव, कुणी म्हटले दैवत, कुणी म्हटले वादळ, कुणी म्हटले रयत, पण शत्रूंच्या काळजात तो कायम धडकी भरवतो तोच माझा शिवबा या महाराष्ट्राचा स्वाभिमान ठरतो. मित्रांनो, विचार करा, कुणी त्यांना योगी म्हटलं, कुणी त्यांना सिंह म्हटलं, कुणी त्यांना आधारवड म्हटलं, पण सोप्या भाषेत सांगायचं तर शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाघिणीचा छावा आणि जी म्हणजे जिजाऊंचा पुत्र असा हा शिवाजी ज्यांच्या नावाच्या नुसत्या उच्चाराने आजही रक्ताला उसळी फुटते. चला मित्रांनो, आपण सगळ्यांच्या व्याख्या पाहिल्या. आता मी माझी व्याख्या सांगतो. माझ्या नजरेत माझा शिवबा म्हणजे काय? अनेकांनी अनेक व्याख्या केल्या, पण आज मला विचाराल तर माझ्या नजरेत शिवबा म्हणजे काय? माझ्या नजरेत शिवबा म्हणजे केवळ इतिहासाच्या पुस्तकातलं एक नाव नाही, तर माझ्या नजरेत शिवबा म्हणजे ज्यावेळी जगातले मोठे राजे स्वतः महाल बांधत होते तेव्हा रयतेच्या झोपडपट्टीचा स्वतः देवारा म्हणजे माझा राजा, माझा शिवबा. शत्रूच्या तावडीतून सुटून आल्यावर स्वतःच्या मुलापेक्षा गड आला पण माझा तानाजी गेला म्हणून ढसाढसा रडणारा माझा राजा, हृदयी राजा म्हणजे माझा शिवबा. रयतेच्या शेतातल्या भाजीच्या देठालाही हात लावू न देता त्यांची रक्षण करायचा आदेश देणारा शिस्तप्रिय बाप म्हणजे माझा शिवबा. माझ्या नजरेत शिवबा म्हणजे अशी एक शक्ती आहे जी मरगळलेल्या हातामध्ये तलवार देऊ शकतो. माझ्या नजरेत शिवबा म्हणजे असा एक प्रकाश आहे जो अज्ञानाच्या अंधारातही स्वराज्याचा मार्ग दाखवतो. सोप्या भाषेत सांगायचे तर शिवबा म्हणजे शून्य, पण तो असा शून्य जो एखाद्या आकड्याच्या मागे लावला की त्याची किंमत 10 पटीने वाढतो. शिवबा म्हणजे नकार, पण तो असा नकार ज्याने गुलामगिरीला कायमचं नाही म्हटलं. नभात मावेना असा तो सूर्य आहे, नभात मावेना असा तो सूर्य आहे, जुलमी काळोखाला भिडणारा तो एक धैर्य आहे. कुणी काहीही म्हणो या जगामध्ये त्यांना, पण माझ्या नजरेत तो माझा श्वास आणि धैर्य आहे. महाराज म्हणजे काय? 4 अक्षरात सांगायचं तर श्री, शिस्तप्रिय, शिस्त ज्यांच्या श्वासात आहे. वा, वाघाची चाल ज्यांच्या पायात आहे. जिजाऊंचा आशीर्वाद ज्यांच्या पाठीशी आहे. आणि रयतेचं राज्य ज्यांच्या ध्येयात आहे. असे शिवराय माझ्या काळजात राहतात, माझ्या रक्तात वाहतात आणि माझ्या प्रत्येक विचारात जगतात. चला तर मित्रांनो, आपण शिवबांचा जन्म पाहूया. मित्रांनो, तो सोन्याचा दिवस उजाडला. फाल्गुन वद्य तृतीय शके 1551चा तो दिवस. शिवनेरीच्या नगाऱ्यांच्या गडगडाट झाला आणि माझ्या राजाचा जन्म झाला. पण हा जन्म कसा होता? कवींनी आणि इतिहासकारांनी या जन्माला कसं सजवलंय ते पहा. जसा पहाटेचा सूर्य काळोखाचा पडदा फाडून अंधाराचा नाश करतो, अगदी त्याचप्रमाणे शिवनेरीवर शिवबांचा जन्म झाला. जणू काही पारतंत्र्याच्या घोर अंधारात स्वातंत्र्याचा सूर्यच उगवला होता. जशी एखाद्या जंगलात सिंहाची डरकाळी फुटल्यावर लांडगे कोल्हे सैरावैरा पळू लागतात, तसा शिवबांचा जन्म होता तर दिल्लीच्या आणि विजापूरच्या सुलतानांच्या काळजाचा ठोका चुकला. जणू काही सह्याद्रीच्या दरीत प्रत्यक्ष नरसिंहाचा अवतार झाला होता. जसा पारिजातकाचा सुगंध दाही दिशांनी दरवळतो आणि मनाला प्रसन्न करतो, तसा शिवबांच्या जन्माचा आनंद अवघ्या महाराष्ट्रात दरवळला. रयतेच्या सुकलेल्या चेहऱ्यावर जणू आनंदाची कारंजी फुलली होती. उन्हाने होरपळलेल्या जमिनीवर जशी पावसाची पहिली धार पडावी आणि मातीचा सुगंध यावा, तसाच जुलमी राजवटीत होरपळणाऱ्या रयतेसाठी शिवबांचा जन्म म्हणजे एक शीतल गारवा होता. मित्रांनो, जसा नभी तळपतो तेजस्वी सूर्य, तसे शिवबांचे जगात अचाट धैर्य. जसा वनामध्ये वाघाचा दरारा, तसा शत्रूंच्या छातीत शिवरायांचा शहारा. शिवनेरी किल्ल्यावर जेव्हा सनई चौघडे वाजत होते तेव्हा ती केवळ एक बालकाच्या जन्माची बातमी नव्हती, तर ती एका युगाच्या जन्माची बातमी होती. जणू काही प्रत्यक्ष विधात्याने महाराष्ट्राच्या कपाळावर स्वातंत्र्याचा राजतिलक लावला होता. असा हा जन्म तो हिमालयाच्या उत्तुंग आणि समुद्रासारखा
अर्धांग होता. अशा या जागतिक कीर्तीच्या राजाला छत्रपती शिवरायांना माझा पुन्हा एकदा मानाचा मुजरा. मित्रांनो, ज्याचा जन्मच इतका सुंदर असू शकतो, त्यांचं आयुष्य किती प्रेरणादायी असेल नक्कीच विचार करा. मित्रांनो, ज्यावेळी शिवनेरीवर माझ्या राजाचा जन्म झाला, केवळ माणसंच नाचली नाहीत, तर प्रत्यक्ष निसर्गानेही स्वराज्याच्या आगमनाचे संकेत दिले होते. तो सोन्याचा दिवस केवळ कॅलेंडरवर नव्हता मित्रांनो, तर निसर्गाच्या साक्षीने घडलेला एक चमत्कार होता. असं म्हणतात की ज्यावेळी शिवबांनी पहिला श्वास घेतला, तेव्हा प्रतापगडाच्या आणि तुळजापूरच्या गाभाऱ्यात एक दिव्य प्रकाश चमकला. जणू काही आई भवानी मातेने स्वतःच्या हाताने स्वराज्याचा सूर्य या महाराष्ट्राच्या मातीत उतरवला होता. जसा एखादा दैवी अवतार अधर्माचा नाश करायला येतो, तसाच भवानी मातेचा हा अंश महाराष्ट्राच्या कपाळावर स्वातंत्र्याचा राजतिलक लावायला आला होता. मित्रांनो, जणू एखादी महान वीराच्या स्वागतासाठी सह्याद्रीच्या कडेकोपऱ्यातून नागाऱ्यांच्या प्रतिध्वनी घुमत होता. विजांचा कडकडाट असा होता, जणू काही आकाशातून देवपुष्पांची वृष्टी होती आणि सह्याद्रीची शिखरे आनंदाने डोलत होती. मित्रांनो, जणू काही एखाद्या महान वीराच्या स्वागतासाठी सह्याद्रीच्या कडेकपारीतून नगाऱ्याचा प्रतिध्वनी घुमत होता. तोपर्यंत पारतंत्र्याच्या उकाड्याने होरपळणाऱ्या महाराष्ट्रात अचानक शीतलतानी आल्हाददायक रानवारा वाहू लागला. जणू काही तो वारा प्रत्येकाच्या कानात सांगत होता, घाबरू नका, आता तुमचा वाली जन्मला आहे. आता गुलामीचा काळ संपलेला आहे. कृष्ण, कोयना, भीमा या नद्यांचे पाणी एरवी शांत असायचे, पण त्या दिवशी जणू काही त्या नद्याही खळखळून वाहू लागल्या. जणू काही त्या नद्यांनीही आपल्या भावी राजाचे चरण धुवायचे होते. निसर्गातील चैतन्याने नद्यांच्या पात्रात एक नवा उत्साह संचारला होता. शिवनेरी परिसरात पक्ष्यांचा किलबिलाट वाढला होता. जणू काही आकाशातील गरुडही खाली झेपावत सांगत होते की आभाळाला गवसणी घालणारा एक महापराक्रमी सूर्य पृथ्वीवर अवतरला आहे. विजांचा कडकडाट, नभांचा गडगडाट, सह्याद्रीच्या कुशीत एक सिंह जन्माला आला. धुंद सुटला गारवान, वाराही गुणगुणला. मराठेशाहीचा भाग्याचा सूर्य आज शिवनेरीवर उगवला. मित्रांनो, जेव्हा निसर्ग असे संकेत देतो, तेव्हा समजायचं की आता केवळ एक मनुष्य नाही, तर एक युग जन्माला आलाय. निसर्गालाही माहित होतं की हाच तो हात आहे जो या मातीचं रक्षण करणार, हाच तो काळ आहे जो गुलामगिरीच्या साखळदंडांना तडा देणार. अशा या निसर्गदत्त राजाचा जन्म म्हणजे माझ्या स्वराज्याचा पहिली पहाट होती. मित्रांनो, हा झाला शिवाजी महाराजांचा जन्म. इतक्या उत्कृष्ट पद्धतीने सादर केलात तर टाळ्या का मिळणार नाहीत मित्रांनो तुम्हाला? हे भाषण आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि PDF खरेदी करणार असाल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. मित्रांनो, जिजाऊंचे संस्कार आणि एका युगपुरुषाची जडणघडण आता आपण या पुढील ओळीत पाहूया. मित्रांनो, आपण म्हणतो की शिवरायांनी स्वराज्य घडवलं, पण त्या शिवरायांना कुणी घडवलं? याचं उत्तर एका नावात आहे, ते म्हणजे राजमाता जिजाऊ. जिजाऊंनी शिवबांना केवळ जन्म दिला नाही, तर त्यांनी या महाराष्ट्राच्या नशिबाला जन्म दिला. विचार करा, ज्या वयात मुलं खेळण्या बागडण्यात दंग असत, त्या वयात जिजाऊ आपल्या शिवबांना काय शिकवत होत्या. इतर माता आपल्या मुलांना झोपवण्यासाठी अंगही गीत होत्या, पण जिजाऊंनी शिवबांना पाळण्यात रामायण आणि महाभारतातील कथा सांगितल्या. त्यांनी सांगितलं, शिवबा, रामाने रावणाला मारलं, कृष्णाने कंसाला मारलं, तसंच तुम्हालाही या सुलतानी राक्षसाचा संहार करायचा आहे. जिजाऊंनी शिवबांच्या हातात केवळ खेळणी दिली नाही, तर वयाच्या 5व्या वर्षापासून त्यांच्या हातात ढाल तलवार दिली. ज्यांनी शिवबांना घोडदौड शिकवली, दांडपट्टा शिकवला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी शिवबांना नीतिमत्ता शिकवली. वयाच्या 14व्या वर्षी जेव्हा रांजणाच्या पाटलाने एका स्त्रीचा सन्मान लुटला, तेव्हा शिवबांना शिक्षा द्यायला कुणी शिकवलं? जिजाऊंनी शिवबांना सांगितलं, राजे, हा जर तुमचा पाटील असेल तर याचे हातपाय कलम करा, कारण आपल्या स्वराज्यात स्त्रीची अब्रू लुटणाऱ्याला माफी नाही. हा जिजाऊंचा संस्कार होता. पुणे शहर जेव्हा गाढवाचा नांगर फिरून ओसाड केलं होतं, तेव्हा जिजाऊंनी तिथे माघार घेतली नाही. त्यावेळी शिवबांच्या हातून तिथे सोन्याचा नांगर फिरवला आणि त्यांना सांगितलं, राजे, हे मैदान ओसाड नाही, इथं आपल्याला स्वराज्याचं नंदन पण फुलवायचं आहे. पाळण्यामध्ये जिजाऊंनी वीरगाथा गायली, शिवबांच्या रूपाने स्वराज्याची पहाट पाहिली. आई असावी तर जिजाऊंसारखी, ज्यांनी महाराष्ट्राच्या मातीला छत्रपती मिळवून दिले. आज आपण म्हणतो की आमची मुलं बिघडलेली आहेत, पण विचार करा, आम्ही आमच्या मुलांना जिजाऊंचे संस्कार देतोय का? जिजाऊंनी शिवबांना कसं घडवलं? त्यांनी शिवबांना फक्त राजा बनवलं नाही, तर त्यांना रयतेचं कैवारी बनवले. स्वराज्य हे शिवबांच्या मनगटात होतं, पण त्यांची प्रेरणा जिजाऊंच्या काळजात होती. म्हणून आजही जेव्हा जय भवानी म्हणतो, तेव्हा त्यामागची शक्ती राजमाता जिजाऊ असतात. जिजाऊंच्या कुशीत वाढला वाघ तो न्यारी, ज्याच्या गर्जनेने हादरली ही दिल्ली सारी. नसे मोह सत्तेचा, नसे आशा संपत्तीचा, केवळ जिद्द होती या मातीत स्वराज्य फुलवायचा. हा केवळ एक मुलगा नव्हता, तर एक धगधगतं स्वप्न होतं, जे जिजाऊंनी आपल्या डोळ्यात साठवलं होतं आणि शिवबांनी आपल्या मनगटात उतरवलं होतं. मित्रांनो मित्रांनो शिवबांच्या आयुष्यात घडलेले काही थरारक आणि धाडसी प्रसंग आपण पाहूया. जेव्हा शिवाजीराजे शिवबांना घेऊन विजापूरच्या दरबारात गेले, तेव्हाची ही गोष्ट. दरबाराचा नियम होता की सुलतानासमोर कमरेतून वाकून 3 वेळा मुजरा करायचा. शहाजीराजांनी मुजरा केला, पण 10 वर्षाचा सिंहाचा छावा ताटमहराने उभा राहिला. सुलतानाने रागाने पाहिले. दरबारात शांतता पसरली.
शहाजीराजांनी खुणेने सांगितले, "शुभा, मुजरा कर." पण शुभांनी आपले मस्तक वाकवले नाही. का? कारण माहित आहे, कारण जिजाऊंनी शिकवलं होतं, की राजे हे मस्तक फक्त आई भवानी आणि रयतेच्या चरणी वाकेल, पुन्हा परकीयांसमोर वाकणार नाही. त्या बालवयात सुलतानासमोर ताठ मानेने उभे राहून त्याला न घाबरता बाहेर पडणारे शुभा पाहून दरबारातील प्रत्येकाला कळून चुकलं होतं, की हा मुलगा गुलामगिरी करण्यासाठी नाही, तर राज्य करण्यासाठी जन्माला आलाय. पुण्याच्या जहागीरदाराचा कारभार शुभा पाहत होते. एके दिवशी रांजणगावचा पाटील, ज्याने एका गरीबाच्या मुलीवर अन्याय केला होता, त्याला शुभांच्या समोर हजर करण्यात आलं. पाटलाला वाटलं, हे तर लहान पोर आहे, काय करणार माझं? पण शुभांचे डोळे रागाने लाल होते. त्यांनी समोर बसलेल्या गुन्हेगाराकडे पाहिलं आणि गर्जना केली, या पाटलाचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कलम करा. दरबारात शांतता पसरली. लोक म्हणू लागले, राजे तो वतनदार आहे, पाटील आहे. तेव्हा शुभा कडाडले, वतनदार असेल तर त्याच्या घरासाठी, पण माझ्या स्वराज्यात जो कोणी परस्त्रीवर वाईट नजर टाकेल त्याला जगण्याचा अधिकार नाही. वयाच्या 14व्या वर्षी दिलेला हा न्याय म्हणजे स्वराज्याची पहिली आहुती होती. मित्रांनो, ज्यांचं बालपण अशा धगधगत्या ज्वालेसारखं होतं, त्यांचं तरुणपण कसं असेल याची कल्पनाच करवत नाही. शिवरायांचे तारुण्य पण पाहूया. मित्रांनो, महाराजांचं तारुण्य म्हणजे केवळ वयाचा आकडा नव्हता, तर तो एक धगधगता अंधार होता. कसं होतं हे तारुण्य? कवींनी आणि इतिहासकारांनी कसं सजवले ते पाहूया. जसा सह्याद्रीच्या वनव्यासमोर जंगलातील हिंस्र श्वापदेही पांगतात, असं महाराजांचं तारुण्य होतं. वयाच्या 16व्या वर्षी महाराजांनी स्वराज्याचा जो वणवा पेटवला, त्यासमोर विजापूर आणि दिल्लीच्या सत्तांचे पालापाचोळा झाले. जशी समुद्राची एक प्रचंड लाट किनाऱ्यावर आदळते, तसे सगळी घाण वाहून जाते, तसं महाराजांचं तारुण्य होतं, ज्यांच्या पराक्रमाच्या लाटेने गुलामगिरीची घाण या महाराष्ट्राच्या मातीतून धुवून काढली आणि स्वातंत्र्याचा किनारा गाठला. महाराजांच्या तारुण्यपणातील निश्चय हा पोलादासारखा आढळ होता. शत्रूंचे वार झेलताना ते पोलादासारखे टणक होते, तर रयतेच्या अश्रूंकडे पाहताना ते लोण्यासारखे मऊ होते. जशी कडाडणारी वीज क्षणात अंधाराला फाडून प्रकाश निर्माण करते, तसं महाराजांचं तारुण्य होतं. शाहिस्ते खानची बोटं छाटताना असो की अफजल खानचा कोथळा काढताना असो, महाराजांचा वेग हा आकाशातून पडणाऱ्या विजेसारखा होता. निश्चय ज्यांचा पोलादी अन काया जणू अंगार, ज्यांच्या एका हुंकाराने हादरला हा संसार. जसा सिंहाचा छावा आहे तारुण्यामध्ये डोलला, स्वराज्याचा हा सूर्य माझ्या सह्याद्रीत थोरला. मित्रांनो, महाराजांचं तारुण्य म्हणजे तलवारीची धार होती. महाराजांचं तारुण्य म्हणजे सह्याद्रीचा कडा होता. ज्या वयात आजची पिढी व्यसनात आणि विलासात गुंतली आहे, त्याच तारुण्यात माझ्या राजाने घोडदौड करून रयतेच्या घराघरात स्वराज्याची दिवाळी साजरी केली. असं हे तारुण्य जे हिमालयापेक्षाही उत्तुंग आणि सागरापेक्षाही अथांग आहे. चला तर आपण पाहूया, रयतेचे वाली होते शिवाजी. शौर्य असं की शत्रू थरथर कापायचा, पण माणुसकी अशी की रयतेच्या डोळ्यात पाणी आलं तर राजाच्या काळजाला पाणी सुटायचं. एके दिवशी महाराज आपल्या काही मावळ्यांसोबत रात्रीच्या वेळी गडावरून जात होते. मुसळधार पाऊस कोसळत होता. कडाक्याची थंडी होती. अशातच महाराजांच्या कानावर एक लहान मुलाचा रडण्याचा आणि एका स्त्रीच्या आर्त ओरडण्याचा आवाज पडला. महाराजांनी आपला घोडा थांबवला. मावळे म्हणाले, राजे, शत्रूचे सैन्य जवळ असू शकते, आपण पुढे जाऊया. पण महाराज कडाडले, माझ्या राज्यात जर कोणी रडत असेल तर मी शांतपणे पुढे कसा जाऊ? महाराज आवाजाच्या दिशेने गेले. त्यांनी तिथे एक झोपडी दिसली. आत डोकावून पाहिलं तर एक गरीब स्त्री आपल्या लहान बाळाला कडेवर घेऊन रडत होती, कारण घराचं छप्पर गळत होतं आणि घरात अन्नाचा कणही नव्हता. महाराज स्वतः पावसात भिजत त्या झोपडीत गेले. त्या स्त्रीने जेव्हा आपल्या समोर प्रत्यक्ष छत्रपतींना पाहिले, तेव्हा तिचे डोळे अधिकच पाणावले. महाराजांनी तिथेच थांबून आपल्या मावळ्यांना आदेश दिला, की तात्काळ आपल्याकडील शिदोरी, अन्न त्या मातेला द्या. एवढ्यावरच महाराज थांबले नाहीत, तर त्यांनी स्वतःच्या अंगावरची शाल त्या बाळाला ऊब मिळावी म्हणून दिली. त्यानंतर महाराजांनी विचारले, आई, तुला काही भीती वाटते का? तेव्हा स्त्री म्हणाली, राजे, जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत मला भीती कसली? पण आज घराचे छप्पर पडले म्हणून घाबरले होते. दुसऱ्याच दिवशी महाराजांनी त्या कुटुंबाला पक्के घर बांधून दिले आणि गावच्या पाटलाला सक्त ताकीद दिली, माझ्या रयतेच्या घरात जर चूल पेटली नाही तर लक्षात ठेवा, त्या घराआधी तुमची वतनदारी जळेल. मित्रांनो, याला म्हणतात शौर्य. शत्रूचा कोथळा काढणं हे शौर्यच होतं, पण एका गरीब घराची आई तिच्या डोळ्यातील अश्रू पुसणं हे सर्वात मोठं धैर्य होतं. महाराज केवळ किल्ले जिंकणारे योद्धे नव्हते, तर ते लोकांचे हृदय जिंकणारे राजे होते. ज्या हातांनी अफझल खानचा कोथळा काढला, त्याच हातांनी एका गरीबाच्या बाळाला कुरवाळलं. हाच तो शिवविचार, हाच तो आजच्या पिढीला समजून घेणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील गुरुभक्ती हा अध्याय त्यांच्या नम्रतेचा आणि निष्ठेचा कळस आहे. महाराजांचे त्यांच्या गुरूंप्रती असलेले समर्पण दर्शविणारा हा भाग तुमच्या भाषणाला अधिक सखोल करू शकतो. सक्तेपेक्षा श्रेष्ठ गुरूंचे चरण. चला आपण पाहूया. मित्रांनो, ज्यांच्या एका शब्दावर दिल्लीचं तख्त हलत होतं ते म्हणजे माझे महाराज. आपल्या गुरुसमोर मात्र एका सामान्य सेवकाप्रमाणे नतमस्तक व्हायचे. महाराजांनी त्यांच्या गुरूंप्रती असलेले समर्पण ही आजच्या पिढीसाठी एक मोठी शिकवण आहे. एकदा समर्थ रामदास
स्वामी साताऱ्याच्या किल्ल्यातील भिक्षेसाठी आले. महाराजांना हे समजताच त्यांनी एका कागदावर आपले संपूर्ण राज्य समर्थांच्या झोळीत अर्पण केल्याचं लिहिलं आणि तो कागद त्यांच्या झोळीत टाकला. समर्थांनी विचारलं, राजे हे काय केलं? महाराजांनी नम्रपणाने म्हणाले, महाराज हे राज्य तुमचंच आहे. मी तर फक्त तुमचा सेवक म्हणून या रयतेची सेवा करतो. याला म्हणतात त्याग. त्या राज्यासाठी जगातील राजे रक्ताच्या नद्या वाहतात. ते राज्य महाराजांनी आपल्या गुरूंच्या चरणी एका क्षणात अर्पण केलं. समर्थांनी त्यांना पुढे ते राज्य राज्य करण्यासाठी दिलं आणि तेव्हापासून महाराजांनी भगवा ध्वज स्वीकारला. तोच त्या त्यागाचा प्रतीक आहे. ज्यावेळी महाराज संत तुकाराम महाराजांचे कीर्तन ऐकायला जात तेव्हा शत्रूचा वेढा असतानाही केवळ हरिनामात तल्लीन व्हायचे. तुकाराम महाराजांनी जेव्हा त्यांना हिरेमाणिके भेट दिले तेव्हा शिवरायांनी ते नम्रपणे नाकारले, कारण त्यांच्यासाठी गुरूंचे विचार हेच सर्वात मोठे धन होते. महाराजांनी आपल्या अष्टप्रधान मंडळाला नेहमी सांगितलं की तलवारीचं बळ हे मनगटात असतं, पण त्या तलवारीला दिशा देण्याचं काम गुरूंचे विचार असतात. म्हणूनच महाराज प्रत्येक मोहिमेपूर्वी आपल्या गुरूंचे आशीर्वाद घेतल्याशिवाय पाऊल पुढे टाकत नसत. जगाचा राजा असूनही जो नम्रतेने झुकला, गुरूंच्या चरणी ज्याने आपले राजमुकुट ठेवला, शस्त्राने जिंकली रणांगणे आणि शास्त्राने जिंकली मने, अशा गुरुभक्त राजाचे आजही गातो आम्ही गाणे, आजही गातो आम्ही गाणे. मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं शिवरायांचे बालपण म्हणजे जिजाऊंचा संस्कार, शिवरायांचे तारुण्य म्हणजे स्वराज्याचा अंगार, शिवरायांची गुरुभक्ती म्हणजे नम्रतेचा सागर आणि शिवरायांचं रयतेचं प्रेम म्हणजे माणुसकीचा आधार. चला मित्रांनो, आपण आता प्रतापगडाचा रणसंग्रह पाहूया. मित्रांनो, काळजाचा ठोका चुकवणारी एक गोष्ट सांगतो. वर्ष 1659. विजापूरच्या दरबारात एक प्रचंड शांतता पसरली. समोर विजापूरची बडी साहेबीन बसली होती आणि तिने एक सवाल टाकला, है कोई जो उस शिवा को जिवंत पकड कर लाए? सगळे शूरवीर मान खाली घालून बसले होते. पण अचानक 7.5 फूट उंचीचा हत्तीसारखा बोळ असलेला एक पहाड उभा राहिला. अफजल खान. त्याने विडा उचलला आणि गर्जना केली, मी त्या डोंगराच्या उंदराला जिवंत पकडून आणतो, नाहीतर घोड्यांच्या टपाखाली चिरडून आणतो. खान निघाला. वाटेत मंदिरे फोडली, रयतेला चिरडलं, तुळजापूरची भवानी माता विटंबली. त्यांचं एकच ध्येय होतं, शिवरायांना मोकळ्या मैदानात खेचून आणणं. पण माझा राजा शांत होता. महाराजांनी एक असा डाव टाकला जो कोणाच्याही कल्पने पलीकडे होता. महाराजांनी खानला सांगावा पाठवला, खान साहेब, मी तुम्हाला घाबरलो आहे, मला माफ करा. पण तुम्हाला भेटायचे असेल तर तुम्हीच प्रतापगडाच्या पायथ्याशी या. सगळ्यांना वाटलं महाराज घाबरले. खानलाही तसंच वाटलं. हा उंदीर आता आपल्या जाळ्यात अडकला म्हणून खान खुश होता. का त्याला वाटत होतं की शिवाजीराजे मृत्यूच्या जबड्यात स्वतःहून चालून येत आहेत. 10 नोव्हेंबर 1659चा तो दिवस. प्रतापगडच्या पायथ्याशी एक आलिशान शामियाना सजला होता. खान आत बसला होता. महाराज आत शिरले. खान खदा खदा हसला आणि म्हणाला, आओ शिवाजी, हमारे गले लग जाओ. खानने महाराजांना मिठी मारली. मिठी कसली, तो मृत्यूचा विळखा होता. 7.5 फुटाच्या खानने महाराजांचे मस्तक आपल्या डाव्या हाताखाली दाबलं आणि उजव्या हाताने कमरेची कट्यार काढली आणि महाराजांच्या कुशीत जोरात बसली. हन असा आवाज झाला. खानचा डोळा विस्फरला. कट्यार आरपार गेली नाही, कारण माझ्या राजाने आत चिलखत घातलं होतं. पण कडाडला, दगा दगा. पण महाराज शांतपणे म्हणाले, दगा नाही खान साहेब, हा गनिमी कावा आहे. क्षणार्धात महाराजांनी आपल्या डाव्या हाताची वाघनखं काढली आणि खानच्या पोटात घुसवली. एकाच झटक्यात त्या सैतानाचा कोतळा बाहेर काढला आणि खानची आतडी बाहेर आली. तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. सईद बंड धावून आला, पण जीवा महालाने त्याचा हवेतच छाटला. म्हणूनच म्हणतात, होता जीवा म्हणून वाचला शिवा. मित्रांनो, विचार करा, जर त्या दिवशी महाराजांकडे तो संयम, ती बुद्धी आणि तो आवेश नसता तर आज आपला इतिहास काय झाला असता. प्रतापगडची ती माती आजही त्या रक्ताची साक्ष देतात. हा केवळ विजय नव्हता, हा गुलामीच्या छाताडावर मारलेला एक जबरदस्त लाथ होता. शत्रू कितीही अवाढव्य असला तरी जर तुमचा हेतू सात्विक असेल, बुद्धी तल्लक असेल, तर तुम्ही जगातील कोणत्याही अफजल खानला गाडू शकता. हा विश्वास म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज, माझे छत्रपती शिवाजी महाराज. न डगमगला कधी तो, न झुकला कधी कोणा. न डगमगला कधी तो, ना झुकला कधी कोणा. वाघनकांनी फाडला ज्याने त्या अफजल खानला. सह्याद्रीच्या दरीदरीतून आजही येतो नाद, शिवबांच्या तलवारीने दिला मोगलाईला पायबंद. मित्रांनो, स्वराज्य स्थापनेनंतर काय बदलले पहा. स्वराज्य मित्रांनो, स्वराज्य म्हणजे केवळ एक राज्य नव्हतं, तो सामान्य माणसाच्या जगण्याला मिळालेला सन्मान होता. स्वराज्य स्थापनेपूर्वी महाराष्ट्र आणि नंतरचा महाराष्ट्र यात जमीन आसमानाचा फरक होता. पूर्वी शेतकरी हा केवळ राबणारा गुलाम होता. सुलतानी राजवटीत शेतकरी पिकवायचा, पण पीक सुलतानांच्या कोठारात जायचं. महाराजांनी जहागीरदारी पद्धत बंद केली आणि जमिनीची मालकी प्रत्यक्षात शेतकऱ्याला दिली. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, असा सक्त आदेश राजा या मातीला मिळाला. तसंच या पद्धतीने
मी खाली ते व्यक्त केलेलं आहे, तुम्ही या ठिकाणी बघून वाचू शकता. आणि यातील मुख्य म्हणजे स्वराज्याने माणसाला जातीपातीत तर निष्ठेत मोजलं. स्वराज्याने माणसाला जातीपातीत नाही तर निष्ठेत मोजलं. ज्यांना समाजात स्थान नव्हतं त्या मावळ्यांना ती तलवारी देऊन महाराजांनी त्यांना सरदार बनवलं. रामोशी, महार, मराठ, कोळी, भंडारी असे 18 पगड जातीचे लोक एकत्र आले आणि त्यांना स्वतःला मावळा म्हणून घेण्यात अभिमान मानला. मित्रांनो, असेच वेगवेगळे मुद्दे मी या ठिकाणी मांडले आहेत, ते नक्कीच वाचून घ्या. गुलामगिरीच्या साखळदंडांना ज्याने तडा दिला, रयतेच्या अंधारा घरात ज्यांनी आशेचा दिवा लावला, कणखर सह्याद्रीच्या अथंग सागराचा जो स्वामी झाला, स्वराज्याच्या रूपाने महाराष्ट्राचा स्वाभिमान जन्मला. तरुणांनो, आज आपण त्या स्वातंत्र्याचा श्वास घेतोय, तो या स्वराज्यामुळेच आहे. महाराजांनी आपल्याला केवळ स्वातंत्र्य दिले नाही, तर त्या आपल्याला स्वत्व दिले. आणि ते शिवजयंती साजरी करताना आपल्याला हेच लक्षात ठेवायचे आहे की पुन्हा आपल्याला तशीच नीतिमत्ता आणि शिस्तबद्ध आपल्या आयुष्यात बिंबवायची आहे. आज जर माझे राजे फेरीसाठी आले तर, मित्रांनो, आज पुन्हा एकदा शिवबा या धर्तीवर जन्म घेऊन फेरीसाठी आले तर काय म्हणतील? सह्याद्रीच्या कडेकोपारीतून एक घोडदौड ऐकू येते, दरीतून पुन्हा एकदा तलवारीचा खणखणाट घुमतोय. सावध व्हा, कारण आज माझा राजा, माझा शिवबा स्वतःच्या राज्याची फेरी घ्यायला पुन्हा एकदा अवतरलाय. व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या शिवबांच्या मावळ्यांनो, कल्पना करा, आज अचानक किल्ले रायगडाचा नगाडा वाजला आणि प्रत्यक्षात शिवछत्रपती महाराज आपल्या निळ्या घोड्यावर स्वार होऊन महाराष्ट्राच्या मातीत फेरी मारू लागले तर काय होईल? गडकिल्ल्याची अवस्था पाहून राजे काय म्हणतील? राजे जेव्हा राजगड, रायगड आणि प्रतापगडवर जातील तेव्हा तिथे पडलेला कचरा आणि दारूच्या बाटल्या, किल्ल्यांच्या तटावर कोरलेली नावं पाहून राजांच्या डोळ्यात पाणी येईल. राजे विचारतील, अरे मावळ्यांनो, ज्या तटबंदीसाठी माझ्या तानाजीने आणि बाजीने रक्ताचं पाणी केलं, त्या किल्ल्याची हीच का तुमची राखण करताय? गडकिल्ले हे दगड नाहीत, ते स्वराज्याचे जिवंत पुरावे आहेत. स्त्रियांच्या सुरक्षिततेवर राजांचा प्रश्न. राजे जेव्हा आजच्या बातम्या वाचतील तेव्हा ते संतप्त होऊन विचारतील, माझ्या स्वराज्यात तर शत्रूच्या स्त्रीलाही मी माता मानलं होतं, मग माझ्या लेकीबाळी घराबाहेर पडताना का घाबरतात? रांजणच्या पाटलाचे हातपाय तोडणारा कायदा आज कुठे गेला? राजाच्या नजरेत तोच खरा शिवभक्त जो स्त्रीचा सन्मान करतो. तरुणांना राजांचा संदेश. राजे आजच्या तरुणांना पाहतील, हातात मोबाईल, व्यसन आहारी गेलेली पिढी पाहतील, दिशाहीन आयुष्य पाहतील आणि राजे कडाडून बोलतील, मावळ्यांनो, मनगटात बळ आणि डोक्यात विचार ठेवा. आयुष्य मौज मजेसाठी नाही तर राष्ट्र निर्मितीसाठी वापरा. आज जर राजे आले तर डोळे नक्की त्यांचे ओलावतील. स्वराज्याची ही अवस्था पाहून राजे पुन्हा तलवार उचलतील. गुलाल उधळण्यापेक्षा जर विचार काळजात जपला असता तर आज माझा महाराष्ट्र पुन्हा एकदा सुवर्णकाळ जगला असता. मित्रांनो, राजे येतील की नाही हे माहीत नाही, पण त्यांचे विचार आजही जिवंत आहेत. आज जर आपल्या खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी करायची असेल तर राजांना फेरी मारताना पाहून शरम वाटेल असं वागू नका. किल्ले स्वच्छ ठेवा, स्त्रींचा सन्मान करा, व्यसनापासून दूर राहा आणि एकनिष्ठ राहा. महाराज आपल्या शरीराने गेले असतील, पण मनाने, कर्तृत्वाने ते आजही जिवंत आहेत. चला आपण असं वागूया की वरून पाहतानाही राजांना अभिमान वाटेल, हो, हे माझ्या स्वराज्याचे मावळे आहेत. आज शिवजयंती साजरी करताना आपल्याला फक्त इतिहास वाचायचा नाही, तर मित्रांनो, तो जगावा कसा याचे धडे गिरवायचे आहेत. महाराज आज आपल्यात असते तर त्यांनी मातांना, तरुणांना आणि समाजाला काय सांगितलं असतं? आजच्या मातांना माझा एकच प्रश्न आहे, तुम्ही तुमच्या मुलांना डॉक्टर, इंजिनियर बनवण्याचं स्वप्न पाहताय की त्याला माणूस बनवण्याचं? जिजाऊंनी शिवबांना पाळण्यात मोबाईल दिला नाही, तर पराक्रमाच्या कथा सांगितल्या. आपल्या मुलांना अभ्यासासोबत स्त्रियांचा आदर आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द शिकवा. ज्या घरात जिजाऊंचे संस्कार मिळतील त्याच घरातून उद्या शिवबा जन्माला येतील. आजच्या तरुणांनो, ज्या वयात महाराज गड किल्ले सर करत होते त्या वयात आजचा तरुण व्यसनांच्या गर्तेत अडकलाय. महाराजांनी मावळ्यांना रक्ताचं पाणी करायला शिकवलं, रक्त जाळायला नाही. तर तुम्ही स्वतःला शिवभक्त म्हणून घ्यायचं असेल तर हातातील नशा सोडा, मनगटात बळ आणा आणि बघू नंतर होईल कधीतरी, हे शिवरायांच्या कोशात शब्दच नव्हते. आजच्या तरुणांनी शिस्त आणि नियोजनाचे या दोन्ही गोष्टी महाराजांकडून शिकल्या पाहिजेत. करिअर असो वा समाजसेवा, झोकून द्या, स्वतः काम करा. आजच्या समाजाला आज आपण जातीपातीच्या भिंतीमध्ये विभागला गेलोय हे पाहून महाराजांना नक्कीच दुःख होत असेल. महाराजांच्या स्वराज्यात 18 पगड जातीचे लोक एकत्र होते. त्यांनी कोणाची जाती नाही तर निष्ठा पाहिली. समाजात वावरताना आपण एकमेकांना सन्मान करतो का? भ्रष्टाचार मुक्त आणि नीतिमान समाज हे महाराजांचे खरे सुराज्य असेल. फक्त घोषणा देऊन महाराज येत नसतात, कठोर परिश्रमातून ते विचारात उरत असतात. मातांनी संस्कार द्यावे, तरुणांनी शौर्य गाजवावे, शिवरायांच्या पावलावर पाऊल ठेवून या समाजाने जगावे.
जर एखादी माता आपल्या मुलाला जिजाऊंसारखी घडवू शकली असती, तर एखादा तरुण व्यसन सोडून ध्येयासाठी लढू शकला असता. तर हा समाज जातीपाती विसरून एक झाला तरच खऱ्या अर्थाने शिवशाही अवतरेल. चला आज या शिवजयंतीला आपण फक्त उत्सव नाही, तर एक परिवर्तन घडवूया. स्वयंशिस्तीचा गनिमा कावा काय होता ते आपण समजावून घेऊया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे सोनेरी पान जर आजच्या आधुनिक युगाला आयुष्याची जोडायचे झाले, तर त्यांनी दिलेला स्वयंशिस्तीचा गनिमा कावा पण अंगीकारावा लागेल. आजचा तरुण मोबाईलच्या आभासी जगात आहे. व्यसनांच्या विळखात इतका अडकलेला आहे की त्याला स्वतःच्या मनगटातील ताकदीचा विसर पडलेला आहे. महाराजांनी शून्यातून स्वराज्य उभे केले कारण त्यांच्या इंद्रियावर आणि मनावर नियंत्रण होते. आज आपण तासनतास मोबाईलच्या पडद्यावर वेळ घालवून स्वतःचे तारुण्य गमावत आहोत. पण जर खऱ्या अर्थाने शिवराय समजून घ्यायचे असतील तर या डिजिटल गुलामगिरीतून मुक्त होऊन संयमाचा विचार करावा लागेल. महाराजांनी स्वराज्यात स्त्रीला जगदंबा मानले. आजच्या काळात सोशल मीडियावर राजांचे फोटो लावण्यापेक्षा आपण आपल्या वागण्यातून स्त्रीचा सन्मान करणे हा शिवधर्म आहे. त्याचप्रमाणे स्वच्छता हा केवळ अभियानाचा भाग नसून तो आपल्या संस्काराचा भाग असला पाहिजे. ज्या गडकिल्ल्यांचे तटासाठी मावळ्यांनी रक्त सांडले तिथे कचरा करणे म्हणजे आपल्या इतिहासाचा अपमान आहे. व्यसनाधीनता ही आजच्या तरुण पिढीला लागलेली वाळवी आहे. महाराजांच्या मावळ्यांनी रक्ताचे पाणी करून स्वराज्य रक्षिले. आज हा तरुण व्यसनात स्वतःचे आयुष्य जाळत आहे. म्हणूनच शिवरायांच्या नीतिमत्तेचा गनिमा कावा आजच्या आयुष्यात वापरायचा असेल तर व्यसन सोडा, स्त्रीचा आदर करा, गडकिल्ले स्वच्छ ठेवा आणि मोबाईलच्या जगातून बाहेर पडून वास्तवात आपले चारित्र्य आणि सामर्थ्य उभे करा. हेच महाराजांना अपेक्षित असलेले सुराज्य आहे. जर खरंच तुम्हाला राजे व्हायचे असेल तर लक्षात ठेवा, राजे होणे म्हणजे डोक्यावर सोन्याचा मुकुट घालणे नव्हे तर रयतेच्या दुःखावर फुंकर घालणे होय. महाराज म्हणतात त्याप्रमाणे तुम्हाला जर आजही राजे व्हायचे असेल तर खालील गोष्टी तुमच्या आयुष्यात उतरवा. स्त्री, आदर, सन्मान. राजा होण्यासाठी आधी स्वतःचे चरित्र निष्कलंक ठेवा. ज्यांच्या नजरेत स्त्री परस्त्री माता आहे तोच खऱ्या अर्थाने या मातीचा राजा होऊ शकतो. व्यसनमुक्ती, मोबाईलची गुलामगिरी, स्वच्छता, शून्यातून विश्व निर्माण करायचे हे मुद्दे तुमच्या भाषणात ऍड करा. चला तर तोच माझा शिवबा या काही कवितेच्या ओळी आपण पाहूया. ज्याच्या एका हुंकाराने आसमानी वीज चमकली, ज्याच्या नुसत्या नावाने दिल्लीची गादी हादरली, रक्ताचा निखारा आणि निधडी ज्याची छाती स्वाभिमानाचा इतिहास ज्याने लिहिला, या माती तोच माझा शिवबा, तोच माझा शिवबा. कपाळावरती चंद्रकोरण, नजरेत जिजाऊंचे स्वप्न, अफजलखानचा कोथळा ज्यांनी वाघनकांनी फाडला, अन्यायाच्या काळोखात ज्यांनी स्वातंत्र्याचा सूर्य उगवला, तोच माझा शिवबा, तोच माझा शिवबा. मित्रांनो, या काही कवितेच्या खालील ओळी आहेत, नक्की वाचून घ्या. व्हिडिओ लेंदी होईल या उद्देशाने ते वाचले नाहीत. मित्रांनो, आई आणि वडील ही भूमिका किती महत्वाची आहे हे आपण पाहूया. ही अत्यंत महत्वाची आणि काळाची गरज असलेली बाब आहे. शिवरायांच्या काळात जिजाऊंचे योगदान जसे श्रेष्ठ होते तसे शहाजीराजांचे मार्गदर्शनही मोलाचे होते. आजच्या युगात आई वडील या एकाच रथाच्या दोन चाकांची एकत्र येऊन जबाबदारी पेलणे खऱ्या अर्थाने संस्कारी पिढी घडवण्यासारखी आहे. मित्रांनो, आपण म्हणतो की जिजाऊंनी शिवबांना घडवलं, पण हे विसरून चालणार नाही की शहाजीराजांनी त्यांनी स्वराज्यासाठी लागणारी पहिली राजरुद्रांक आणि लष्करी रसद पुरवली होती. आजच्या आधुनिक युगात जर आपल्याला शिवबा घडवायचे असेल तर घरकाम असो व मुलांचे संस्कार ही जबाबदारी केवळ आईची नाही तर आई आणि वडिलांची दोघांचीही आहे. आजच्या काळात स्त्री आणि पुरुष दोघेही घराबाहेर पडून प्रगती करत आहेत. अशा वेळी घर चालवणे आणि मुलांचा अभ्यास घेणे ही केवळ आईची ड्युटी नाही तर वडिलांनाही घर कामात हातभार लावणे आणि मुलांच्या भावनिक गरजा समजून घेणे हे राजे होण्याचे लक्षण आहेत. मुलांना फक्त पैसे कमावून देणे म्हणजे वडील असणे नव्हे तर त्यांना वेळ देणे, त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे हे शहाजीराजांनी शिवबांसाठी केले होते. तेव्हा वडील मुलांच्या जडणघडणीत सक्रिय सहभाग घेतात तेव्हा ती मुले अधिक संयमी आणि पराक्रमी बनतात. घरातील कामात मदत करणे म्हणजे कोणावर उपकार करणे नव्हे तर ते आपल्या कुटुंबाप्रती असलेले कर्तव्य व्यक्त करणे आहे. ज्या घरातील मूल आपल्या आई वडिलांच्या कामात मदत करताना वडील आईच्या कामात मदत करताना पाहतात त्यांच्या मुलामध्ये स्त्रीबद्दलचा आदर नैसर्गिकरित्या घरातच निर्माण होतो. हाच खरा गनिमी कावा आहे संस्कारांचा. आई मायेची ऊब देते तर वडील कष्टाची आणि धैर्याची शिकवण देतात. जेव्हा हे दोन्ही हात एकत्र येतात तेव्हाच मुलाचे सर्वांगीण व्यक्तिमत्व विकसित होतात. मोबाईलच्या ऍडिक्शन पासून मुलांना वाचवायचे असेल तर आई वडिलांनी एकत्र येऊन त्यांच्याशी संवाद साधणं हा एकमेव पर्याय आहे. फक्त आईनेच का राबावे कष्टाच्या यवनात, वडिलांनाही फुंकर घालावी लेकरांच्या मनात. दोघांच्याही या संगमाने सुसंस्कृत घर होईल तरच या मातीतून पुन्हा शिवबा उदयाला येतील. आजच्या पिढीला माझा हाच संदेश आहे. मुलांना महागड्या वस्तू देण्यापेक्षा तुमचा वेळ द्या. आई वडील या दोघांनीही एकत्र येऊन मुलांच्या स्वप्नांना बळ द्यावे. हीच खऱ्या अर्थाने महाराजांना अपेक्षित असलेली समाज व्यवस्था असेल, जिथे जबाबदाऱ्यांचे ओझे नसेल तर प्रेमाचे आणि कर्तव्याचे सहकार्य असेल. मित्रांनो, भविष्यातील राजमाता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात
स्त्री केवळ सून नव्हती, तर ती घराची लक्ष्मी आणि भविष्यातील राजमाता मानली जात असे. आजच्या समाजात सासू आणि सून यांच्यातील नाते जर आई आणि मुलगी असे झाले तर प्रत्येक घरात शुभ जन्माला येईल. ज्या घरात स्त्रीचा सन्मान होतो तिथेच देवत्व वसतं आणि ज्या घरात सून मुलगी होऊन नांदते तिथंच स्वराज्य असतं. मित्रांनो, आज आपण शिवजयंती साजरी करत आहोत. खरी शिवजयंती तेव्हाच साजरी होईल जेव्हा आपण आपल्या घरातील सून ही परकी न मानता तिला मुलगी म्हणून स्वीकारू. राजमाता जिजाऊंनी शिवबांना घडवलं, पण त्यांना घडविण्यासाठी शहाजीराजांच्या घराण्याने आणि सासरच्या मंडळींनी दिलेला हा सन्मान तितकाच महत्वाचा होता. आज अनेक घरांमध्ये सुनेला केवळ कामाचे साधन मानले जाते, पण सासूबाईंनी हे लक्षात घेतले पाहिजे की सून उद्याची पिढी निर्माती आहे. तिला मुलीसारखा आधार दिला तर ती निर्भयपणे तुमच्या नातवाला शिवबा बनवू शकेल. ज्या घरात सुनेची घुसमट होत असेल तर ती जिजाऊंचे संस्कार मुलावर कसे करू शकणार? महाराज घडवताना जिजाऊंच्या पाठीशी सासरच्या त्या संस्कारांची ताकद होती. आजच्या सासूने सुनेला सांगावे की मुली तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू तुझ्या मुलाला धाडसी बनव, त्याला शिवरायांचे विचार सांग, घरच्या कामाची काळजी मी बघतो. ज्यावेळी सासू सुनेची ढाल बनते तेव्हाच सून घरासाठी तलवार होऊ शकते. सुनेला टोमणे मारणे, तिला कमी लेखणे ही शिवरायांची संस्कृती नाही. शिवरायांनी शत्रूच्या सुनेलाही सन्मानाने साडी चोळी देऊन पाठवलं, मग आपण आपल्या घराच्या सुनेला सन्मान का देऊ शकत नाही? तिला आदराने वागवा, तिच्या शिक्षणाला आणि स्वप्नांना बळ द्या. जेव्हा सून स्वाभिमानी असेल तेव्हा तिची मुलं अभिमान बाळगण्यासारखीच असतील. ज्या दिवशी सासू सुनेला आपली लेक मानेल आणि सून सासूला आपली आई समजेल त्या दिवशी घराचे स्वराज्य होईल. अशाच घरातून उद्याचा निर्भय, नीतिमत्ता आणि पराक्रम शिवबा जन्माला येईल. सून नसावी परकी कोणी, ती तर घराची ज्योत आहे. तिच्याच हातात संस्कारात उद्याचा शिवबा आहे. सासूने द्यावी मायेची ऊब, सुनेने राखावा घराचा मान, तरच उजळेल महाराष्ट्रात पुन्हा शिवरायांची आन. आजच्या समाजाला माझा हाच कळकळीचा संदेश आहे. घरातील भांडणे, हेवेदावे सोडा. सून ही दुसऱ्या घराची आलेली पाहुणी नाही. तिला मान द्या, तिला प्रेम द्या, तिला हिंमत द्या आणि जर ती आनंदी राहिली तरच आपला समाज, आपली पुढची पिढी बलवान होईल. चला घराघरातून जीवबानीशी जाऊ घडवूया. आज आपण शिवजयंती साजरी करतोय, पण आपल्या घरातील परिस्थिती काय आहे? आपण म्हणतो आमची मुलं मोठी व्हावीत, त्यांनी कलेक्टर व्हावं, ऑफिसर व्हावं, पण घराच्या चार भिंतीच्या आत चालणारी आई-वडिलांची रोजची भांडणं त्या मुलांच्या पंखामधील बळ हिरावून घेतायत. मुलांसाठी त्यांचं घर हे जगातील सर्वात मोठं सुरक्षित ठिकाण असतं. पण जेव्हा आई-वडील एकमेकावर ओरडतात, एकमेकांचा अपमान करतात, तेव्हा त्या निरागस मुलांच्या मनात भीतीचा डोंगर उभा राहतो. जो मुलगा उद्या जगावर राज्य करायची स्वप्न पाहणार होता, तो आज माझं घर कधी शांत होईल या चिंतेत अडकलेला असतो. अशा वातावरणात वाढलेली मुलं आत्मविश्वासाने भरलेली नसतात, तर भीती आणि मानसिकदृष्ट्या खिन्न होऊन जगतात. शांत आणि स्थिर वातावरण मुलांच्या योग्य विकासासाठी आवश्यक असते. घरात सतत वादविवाद असल्याचे मुलांचे लक्ष विचलित होऊ शकते आणि त्यांना एकाग्रता साधण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे त्यांच्या अभ्यासावर आणि त्यांच्या विकासावर परिणाम होऊ शकतो. सुरक्षित आणि प्रेमळ वातावरण मुलांना त्यांची क्षमता ओळखण्यास आणि विकसित करण्यास मदत करते. पालकांमधील सुसंवाद आणि आदर मुलांसाठी एक सकारात्मक आदर्श निर्माण करतो. जेव्हा मुले आपल्या पालकांना एकमेकांचा आदर करताना पाहतात, तेव्हा ते स्वतःच्या संबंधामध्ये आणि इतरांशी व्यवहार करताना याच मूल्यांचे अनुकरण करायला शिकतात. मतभेद असलेल्या ते मुलांसमोर शांतपणे आदराने सोडवणे महत्वाचे आहे. मुलांनी सुरक्षित आणि प्रेमळ वातावरण देणे हे त्यांच्या भावनिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्वाचे आहे. घरातला ताण मुलांवर नकारात्मक परिणाम करू शकतो आणि त्यांच्या भविष्यावर त्याचा दूरगामी परिणाम होऊ शकतो. मुलांना आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन देण्यासाठी घरातील वातावरण शांत आणि सपोर्टिव्ह असणं हे तितकंच महत्वाचं आहे. घरात शांतता नांदेल तर तुमच्या मुलांचे मनही शांत राहतील. प्रेमाच्या आणि आदराच्या वातावरणात त्यांचे भविष्य उजळून निघेल. मतभेद सोडून द्या, घराला प्रेमाचे स्थान बनवा, तुमच्या चांगल्या संबंधातून मुलांचे भविष्य घडवा. शेवटी पालकांना एकच कळकळीची विनंती आहे, तुमच्या नात्यात सुसंवाद आणि शांतता मुलांच्या जीवनात खूप मोठा फरक घडवू शकतो. मुलांना स्थिर आणि प्रेमळ वातावरण देऊन त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यास त्यांना मदत करा. घरात सलोखा आणि प्रेमाचे वातावरण निर्माण करा. ज्या घराचा उंबरा भांडणाने हादरतो, त्या घरातील मुलाचा आत्मविश्वास तिथेच कोलमडतो. आई-वडील जेव्हा एक होऊन मुलाच्या पाठीशी उभे राहतात, तेव्हाच सामान्य घरातील मुलं सुद्धा इतिहास घडवतात. आज आपण आपल्या मुलांसाठी रात्रदिवस राबतो, कष्ट करतो. आपल्याला वाटतं आपल्या मुलाने मोठं व्हावं, क्लास 1 ऑफिसर व्हावं, कलेक्टर व्हावं आणि समाजाची सेवा करावं. पण आपण हे विसरतो की मुलाच्या या प्रवासात त्याला लागणारं सर्वात मोठं बळ हे त्याच्यासाठी आई-वडिलांच्या नात्यातील शांती आणि प्रेम असतं. जेव्हा जेव्हा आई आणि वडील घरात सतत भांडतात, एकमेकांचा अपमान करतात, तेव्हा मुलांच्या अभ्यासातील लक्ष उडते. त्यांच्या मनात घराबद्दल भीती, तिरस्कार निर्माण होतो. ज्या मुलांच्या डोक्यात देशाची सेवा करण्याचे विचार असायला हवेत, तिथे तो मुलगा आई-वडिलांच्या भांडणाचे मानसिक दृष्ट्याने खचून जातो. लक्षात ठेवा, ज्या घरात भांडणं असतील तर
ज्या घरात भांडणं असतील तर तो उद्याचा ऑफिसर न बनता कुठेतरी परिस्थितीचा बळी ठरलेला एक हताश कामगार बनेल. त्यांच्या स्वप्नांची राख तुमच्या भांडणात होऊ देऊ नका. महाराजांना घडवण्यासाठी शिवाजीराजे आणि जिजाऊसाहेब यांच्यात विचारांची एक वाक्यता होती. शहाजीराजांनी दिशा दिली आणि जिजाऊंनी ती प्रत्यक्षात उतरवली. आजच्या पालकांनाही तेच करायचे आहे. वडिलांनी मुलाला कष्टाची आणि शिस्तीची शिकवण द्यावी, तर आईने त्यांना मायेची आणि संस्काराची ऊब द्यावी. जेव्हा आई आणि वडील मुलाच्या पाठीशी एक होऊन उभे राहतात, तेव्हा त्या मुलाला जगातील कोणतीही ताकद हरवू शकत नाही. ज्या घरात मुलाचे प्रेम, आदर पाहिला आहे, तोच मुलगा उद्या समाजात गेल्यावर लोकांचा आदर करेल आणि खऱ्या अर्थाने समाजसेवा करेल. तर त्याच घरात द्वेष पाहायला मिळाला तर तो बाहेरून कितीही शिकला तरी त्याच्या मनात लोकांप्रती संवेदनशीलता उरणार नाही. भांडणे सोडून घराचे मंदिर करा, लेकराच्या पंखात स्वप्नाचे आकाश भरा. आई बाबा एक झाले तर वाघ त्याचा होईल आणि उद्याचा हा ऑफिसर साऱ्या जगाला न्याय देईल. शेवटी पालकांना एकच विनंती आहे, तुमचे मतभेद असतील ते मुलांसमोर न काढता शांततेत सोडवा. मुलांना असं वातावरण द्या की घरी परत येण्याची ओढ वाटली पाहिजे. त्याला तुमचं प्रेमळ पाठबळ द्या. तुम्ही आज त्यांना बळ दिलात तर तो उद्या फक्त तुमचाच नाही तर संपूर्ण देशाचा अभिमान ठरेल. चला भांडणांना विसरूया, आपण आपल्या मुलांचे भविष्य घडवूया. सन्माननीय श्रोत्यांनो, जाता जाता फक्त एकच विचार करा, महाराजांनी मावळ्यांच्या सोबतीने स्वराज्य उभं केलं. त्या स्वराज्याचे आदर्श आजही आपल्याला प्रेरणा देतात. आज आपण स्वतः मावळे म्हणवतो, तर तीच निष्ठा, तेच आदर्श आपल्या वागण्यात उतरवण्याचा प्रयत्न करा. महाराजचे विचार हे केवळ इतिहासाचा भाग नाहीत, ते आजही आपल्या जीवनात मार्गदर्शक ठरू शकतात. शिवरायांना समजून घ्यायचे असतील शिवराय समजून घ्यायचे असतील तर त्यांचे विचार आचरणात आणा. त्यांच्या शौर्यापासून प्रेरणा घेऊन आपण आपल्या जीवनातील आव्हानांना सामोरे जाऊया. त्यांच्या न्यायपूर्ण कारभारातून बोध घेऊन समाजात समानतेचा आदर करूया. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, मातीच्या कणाकणावर आणि विश्वाच्या नभावर ज्यांचं नाव कोरलंय तो फक्त एकच, माझा राजा, माझा शिवबा, माझा छत्रपती. मरणालाही ज्याने आपल्या धैर्याने हरवलं, अन्यायाचे तख्त ज्याने धुळीस मिळवलं, जोवर या सह्याद्रीची आठ मानेने उभा राहील, तोवर माझा शिवबा या जगात अमर राहील. आज शपथ घेऊया, आम्ही शिवरायांचे आदर्श आमच्या आयुष्यात उतरवू. आम्ही असं वागू की प्रत्यक्ष राजा जरी फेरफटक्याला आले तरी त्यांना आमचा अभिमान वाटावा. बोला प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ, जय शिवराज. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. पुन्हा एकदा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, हे भाषण आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हे भाषण तुम्ही वापरणार असाल तर जस्ट परचेज द PDF ॲट ₹299. आणि मित्रांनो, तुम्हाला एखाद्या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालनाचं स्क्रिप्ट हवं असेल, स्पर्धेसाठी एखादा निबंध किंवा भाषण हवं असेल, तर इथे डिस्प्ले केलेल्या WhatsApp नंबरला नक्कीच मेसेज करा. आम्ही रिप्लाय करू. धन्यवाद.